लक्षात घेतले पाहिजे की सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि पाणी पुरवठा ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन या दोन बाबी अशा आहेत की ज्याला किमान 6 ते 7 वर्ष लागतात. याचं कारण सगळे रस्ते खोदावे लागतात, सगळ्या रस्त्यातनं लाईन टाकावी लागते आणि लाईन टाकून नुसतं होत नाही, प्रत्येक घराला कनेक्शन द्यावं लागतं आणि म्हणून त्याला वेळ लागतो. पण हे सगळं आपण केलं आणि एवढंच नाही, आता इथपर्यंत आपण सीमित राहिलो नाही. महाराष्ट्राची 50% लोकसंख्या ही 400 शहरांमध्ये राहते, फक्त 400 शहरात. या 400 शहरांकरता आता मी वर्ल्ड बँकेच्या सोबत कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि सीवेज ट्रीटमेंट याच्यामध्ये जेवढ्या गॅप्स आहेत त्या सगळ्या गॅप्स आम्ही स्टडी केल्या. त्या गॅप्स पूर्ण करण्याकरता त्या शहराकडे किती निधी आहे, राज्याच्या एकूण योजनांमध्ये किती निधी आहे, केंद्रातनं किती निधी मिळू शकतो, या सगळ्याची बेरीज करून त्यातली जी गॅप आहे ती गॅप मी वर्ल्ड बँकेला मागितली आणि वर्ल्ड बँकेने त्याचा पहिला टप्पा मंजूरही केलेला आहे. त्यामुळे केवळ मुंबई पुणे नाशिक पुरतं नाही तर छोट्या छोट्या या नगरपालिकांमध्येही त्या ठिकाणी भुयारी गटाराच्या योजना, त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण करणार आहोत. ईज ऑफ लिव्हिंग आपण आणतो आहोत आणि म्हणून मी सांगितलं ही सगळी कामं चाललेली आहेत. ती कामं चाललेली असल्यामुळे कुठे खोदून ठेवलेलं आहे, कुठे ट्रॅफिक जाम होतोय, त्यातनं ईज ऑफ लिव्हिंग हा कुठेतरी कमी झालेला आहे. पण ही कामं जशी पूर्ण होतील, जसं एकच उदाहरण आपल्याला सांगतो, आता मेट्रो 3चं काम पूर्ण झालं, मेट्रो 3 आता पूर्ण सुरू झाली. 5-6 वर्ष लोकांना त्रास खूप झाला त्याचा. आज स्थिती अशी आहे की जॉईंट कमिशनर ट्रॅफिक मुंबईचे जे आहेत त्यांनी मला परवा सांगितलं की साहेब मेट्रो 3मुळे आता पीक अवरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा चर्चगेट या दोन्ही स्टेशनचा जर आपण विचार केला तर तिथे जवळपास 30% गर्दी कमी झालेली आहे आणि शेअर टॅक्सी ज्या आहेत त्यातही जवळपास 30% गर्दी कमी झाली आहे. आता लोकांनी 5-6 वर्ष सहन केलं पण आता त्याचा फायदा देखील लोकांना होतोय. म्हणून हे जे ईज ऑफ लिव्हिंग आणायचं आहे याकरता या संक्रमणाच्या अवस्थेत थोडा त्रास होईल पण भविष्यात त्यातनं फायदाच होणार आहे. राज्याला कुठेतरी विकास करताना तुम्हाला अडचण जाणवते का? ती म्हणजे निधीची. कारण निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आपण आणली आणि त्यानंतर मात्र आता दरवेळेला पैसे देताना कंत्राटदारांना खूप थांबून ठेवावं लागतं. जर हे योजनेबद्दल होत असेल तर विकास कामांसाठी तर निधी कमी पडतच असेल. पहिल्यांदा तर मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की मागील वर्षीही आपण बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही म्हणजे मार्च 2025ला जे बजेट बांधलं त्या बजेटमध्ये फिस्कल डेफिसिट हे 3% खालीच ठेवलेलं आहे. याही वर्षी आम्ही जेव्हा मार्च 2026मध्ये बजेट मांडू त्यास फिस्कल डेफिसिट 3% आम्ही कमीच ठेवू. त्यामुळे पॅरामीटर्स जे आहे फिस्कल पॅरामीटर्स त्याच्यावर आपली अर्थव्यवस्था ही आम्ही बॅलन्स ठेवू. कुठल्याही परिस्थितीत जे आपण 17, 18, 19 अशा 3%पैकी 1% आपला GDP डेट रेशिओचा असतो, तो डेट GDP रेशिओ ही आम्ही मेंटेन करू. त्यातही आम्ही अर्थव्यवस्थेला कुठेही अडचणीत येऊ देणार नाही आणि देशातल्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेत सर्वात साऊंड अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची असेल. हे जरी असलं तरी महाराष्ट्रासमोर अडचणी आहेत का तर आहेत, पैशाची चणचण आहे का तर आहे, कारण दायित्व मोठी स्वीकारलेली आहेत. आता उदाहरणादाखल आत्ता जी काही अतिवृष्टी झाली याचं दायित्व कधी विचारात घेतलं नव्हतं, पैसे सगळे कमिटेड एक्सपेंडिचरला होते. मग हे ॲडिशनल दायित्व 20-25 हजार कोटीचं जे उभं राहिलं त्या दायित्वाकरता थोडी ओढताण आमची होईल, ते आम्ही करू. पण एक गोष्ट मात्र मी या ठिकाणी निश्चितपणे एक निर्णय केला की याचा परिणाम आपल्या पायाभूत गुंतवणुकीवर होऊ नये. आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर हे आपल्याला त्या ठिकाणी सस्टेन केलं पाहिजे. ते जर सस्टेन केलं नाही आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढवत राहिलो तर आपण डेट ट्रॅपमध्ये जाऊ आणि म्हणून प्रयत्नपूर्वक आपण आपलं कॅपिटल एक्सपेंडिचर सस्टेन केलेलं आहे. महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी खूप पॅरास्टेटल्स आहेत आपले. त्या पॅरास्टेटल्सची एक आपली कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅसिटी आपण एन्हान्स केली. नवीन फायनान्सिंग ऑप्शन्स आपण उभे केले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर हे कमी न करता आपण त्या ठिकाणी काम करतो. याही वर्षी जेव्हा 2026च्या मार्चमध्ये आम्ही बजेट मांडू
त्यास मागच्या वर्षीचा खर्च जेव्हा तुमच्यासमोर येईल तसं एकत्रित महाराष्ट्रामधला जो काही पायाभूत सेवा सुविधांचा खर्च असेल तो अतिशय बॅलन्स्ड असेल, तो कुठेही कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तरी त्याचं देखील कारण तुम्ही संजय शिरसाटांचे पैसे दरवेळेला लाडकी बहिणीसाठी पळवता असा त्यांचा आरोप असतो. नाही, संजय शिरसाटांना मी समजावून सांगितलं अकाउंटिंगची पद्धत काय आहे ते त्यांना पटलेलं आहे. आता चॅनल्सच फक्त दाखवत असतात की बाबा पैसा पळवला, कारण अनेकांना माध्यमामध्ये कशा प्रकारे बजेटिंग होते समजत